वडूजमध्ये पाणी संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। आज वडूजमध्ये पाणी संघर्ष समिती तालुका खटाव यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, रस्ते व इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। मागील 2 दिवसांपूर्वी मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी संघर्ष समितीवर टीका केली होती। या टीकेस जशास तसे उत्तर देण्यात आले व आमदार गोरे यांना तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या समोर याल त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहोत। आपण लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींनी ज्या शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं असतं व ते पोहोचवताना मीच आणलं, मीच केलं असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे। लोकप्रतिनिधींनी पोस्टमॅनच्या भूमिकेत राहावे असे सुद्धा पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। पाहूया विस्तृत व्हिडिओ। मानदेश न्यूज साठी संपादक केशव जाधव सह खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे। आपल्या भागातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व फेसबुक पेजला फॉलो करा। या तालुक्यात जी काय राजकीय जडणघडण घडली त्याचं खऱ्या अर्थाने मी श्रेय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते आणि सर्व खटाव तालुक्याच्या जनतेला देतो। आज या ठिकाणी बहुतांश मान्यवर उपस्थित आहेत। काही लोक या ठिकाणी आलेले नाहीत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। काही अडचणीमुळं थांबलेले आहेत, पण त्यांचाही ह्या भूमिकेला पाठिंबा आहे। अशा ज्ञात अज्ञात सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कालच स्वर्गीय भाऊसाहेब बुद्गेंची जयंती झालेली। आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस जे गटापूर आणि उरमोडीच्या चर्चा व्हायच्या, लोक म्हणायचे फाटी मारलेले। खऱ्या अर्थाने याची मुहूर्तमेढ भाऊसाहेब बुद्गे आणि धोंडराम वाघमारे यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ही मुहूर्तमेढ रवली गेली आणि त्या योजना कार्यान्वित झाल्या, त्याची सुरुवात झाली 2004 साली। खटावमध्ये मानमध्ये दोन्हीकडे मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळच्या युपीच्या नेत्या सोनिया गांधींनी कातर खटावच्या छावणीला भेट दिलेली होती। त्यावेळेस उरमोडी जे खटापूरला गती देण्याच्या दृष्टीने सुशीलकुमार शिंदे साहेब सीएम होते आणि त्यावेळेस सोनिया गांधींनी 30 कोटीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यानंतर ह्या प्रकल्पाला गती येत गेली। त्या दरम्यान भरपूर आंदोलन, सगळ्या घटना या विभागामध्ये घडत होत्या। बऱ्याच ज्ञात अज्ञात लोकांचं ह्या संघर्षामध्ये खटावला आणि मानला पाणी मिळण्यामध्ये लोकांचा प्रचंड सहभाग होता। खूप लोकांनी त्याच्यासाठी आपलं सर्वस्व घालवलेलं आहे। ह्या सगळ्या लोकांचं काय योगदान आहे का नाही? मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस 15% ज्या प्रकल्पाचं काम झालेलं आहे, 15%च्या वरती असे सगळे प्रकल्प थांबवण्याचा एक योजना झाली आणि त्यावेळेस जे खटापूरचं 15% काम झालेलं नाही म्हणून जे खटापूर योजना बाजूला काढली गेली। मागच्या काळामध्ये शिवतारे बापू ज्यावेळेस इरिगेशन मंत्री होती त्यावेळेस त्यांनी खासबाग म्हणून ती 15%च्या वरती घालून जे खटापूर त्या ठिकाणी पाईपलाईन मध्ये आणली। अशा बऱ्याच घटना आहेत। अनिल भाऊ, तुम्ही आता सांगितलं की विधानसभेत काय प्रश्न उपस्थित केले का? ह्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, तो कुठला केला? तर पिंगळेला जो आपण साखर कारखाना उभा करतोय तो एन्व्हायरमेंटल मध्ये कसा अडकेल आणि त्याचं काम कसं, या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला। 2007च्या दरम्यान मी त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो, आपले लोकप्रतिनिधी त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते आणि दहिवडीला एक कार्यक्रम झालेला होता आणि पतंगराव कदम साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस तो कार्यक्रम झालेला होता। मी आमदार साहेबांना आठवण करून देतो की त्यावेळेस ते जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांनी त्यावेळेस भाषण केलेलं होतं
की हा भाग किती मागासलेला आहे आणि ह्या भागात किती आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. पतंगराव कदमांनी त्या भागामध्ये काय काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. पतंगराव कदमांनी त्या ठिकाणी सूतगिरण्या उभा केलेल्या आहेत, साखर कारखाने उभं केलेले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलेलं आहे, मेडिकल कॉलेज उभं केलेलं आहे. आज 15 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर ह्यातलं एक तरी गोष्ट तुम्ही केली का? तुम्ही आमदार व्हायच्या त्यानंतर 15 वर्ष जो असेल त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांचा वापर कशासाठी करून घेतला आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ह्यातली कुठली गोष्ट तुम्ही उभं केली? मी तुम्हाला एकच मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो कशी बोलते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांच्यामुळं मान खटावचा दुष्काळी भाग ते मान खटावच्या मातीचं, मान खटावच्या दुष्काळी भागातल्या जनतेचं अनेक दिवसाचं जे स्वप्न होतं, या मातीला एकदा पाणी यावं, या मातीचा दुष्काळ हटावा, आणि ते स्वप्न हे मानदेशी माणसानं बघितलं होतं. ते पूर्णत्वाला नेण्यासाठी जे मनापासून प्रयत्न करतात, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रयत्नानं आज मान खटावमध्ये पाणी खटावपर्यंत आलंय. आता मानमध्ये सिमेंट बंदराची साखळी उभी राहिली. मान खटावचा वेगानं विकास होतोय. हजारो कोटी रुपये आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आजच्या निमित्तानं हे वाक्य त्यांचंच आहे, माझं नाहीये. परत बदलत्या काळात हे काय काय बोलतात हे तुम्ही सगळ्यांनी आकलन करण्याची गरज आहे. आम्ही काय बोललो तेच बोलले. म्हणून कुठली पॉझिटिव्ह घटना ह्या भागाच्या लोकांच्यासाठी ह्यांनी 15 वर्षामध्ये काय केलं? आंदोलनाचं बोलायचं झालं, आम्ही पण खूप आंदोलनं केली. ह्या भागातल्या खूप लोकांनी आंदोलन केली. मी तर मसवड पासून सातारपर्यंत चाललो. मागच्या 1 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही आंदोलन केलं. त्यावेळेस ज्यावेळेस सातारला कलेक्टर ऑफिसला मोर्चा केला त्यावेळेस लोकांचा उद्रेक झाला आणि कृष्णा खोरे तोडलं गेलं. त्यावेळेस आम्ही सत्तेत होतो. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्या ठिकाणी सत्यवान कांबळे, परेश, विजयराव आमच्या सगळ्यांच्या केसेस झालेले आहेत. परत आम्ही रामराजे त्यावेळेस मंत्री होते. फलटणला आम्ही त्यांच्या घरावर त्यावेळेस आमच्यावर केसेस झाले. ते केसेस आम्ही शेवटपर्यंत खेळत राहिलो. म्हणजे आंदोलनाची काय धग आहे ती आम्ही सगळ्यांनी भोगले. मी म्हणत नाही माझं एकट्याची, ह्या तालुक्यातील असंख्य लोकांचं ह्याच्यामध्ये श्रेय आहे. म्हणून हे पाणी यायचा प्रयत्न या ठिकाणी झालेला. आणि असं सगळं करत असताना मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस मी ठरवलं की मी जर पुण्या मुंबईत जर काय राजकारण, समाजकारण, व्यवसाय करू शकलो असतो, माझी भरभराट झाली. आपल्या भागात काय उद्योगधंदे उभे करावेत, या ठिकाणच्या बेरोजगारांना संधी द्यावी. म्हणून मी या ठिकाणी येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उद्योगधंदे उभे केले, कर्जमुक्त केले. आम्ही साखर कारखाना उभा करण्याचा ह्या भागातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांचं भरभराट झाली, ह्या दृष्टीनं आम्ही साखर कारखान्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना खटाव तालुका संघर्ष समिती पाण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याच्यामध्ये या भागाचा एक घटक, या शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून जर आम्ही त्याच्यात सामील झालो, म्हणून जर आमचे उद्योगधंदे बंद पाडायचे किंवा त्याच्यात अडचणी आणायची, हे सगळं काही जर करण्याची भूमिका त्यांची असेल तर मी त्यांचं या पाण्याच्यासाठी जो संघर्ष समितीने जो लढा केलेला आहे त्याच्यासाठी काही सॅक्रिफाईस करायला लागलो तर ती आमची करायची तयारी आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सज्ज आहोत. माझी त्यांना विनंती आहे की पतंगराव कदम साहेबांच्या समोर तुम्ही जे दहिवडीला भाषण केलं होतं त्याच्यामध्ये जो तुम्ही उल्लेख केला होता, मी ह्या भागामध्ये उद्योगधंदे आणेन, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज करेल, ह्याच्यातलं तुम्ही एक जर गोष्ट करून दाखवली तर आम्ही सगळी संघर्ष समिती आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहे. आणि ह्या पाण्याच्यासाठी तुम्ही उद्योगधंदे पाण्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे जनतेच्या बरोबर सामील आहोत. म्हणून तुम्ही जर काय उद्योगधंदे बंद पाडण्याची भूमिका घेणार असेल तरी आम्ही त्याचं स्वागत करतो आणि त्याच्यातून लढून ते प्रतिमात्मक पद्धतीनं चांगल्या प्रकारे उभं करण्याची आमची तयारी आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि ह्या पाण्याच्या आंदोलनामध्ये तुमचं खरंच काय योगदान आहे
हे खटाव तालुक्यातल्या जनतेला कळलेलं आहे. मी पत्रकार बंधूंना एक अजून विनंती करणार आहे की गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये तुमची कधीही पत्रकारांची आठवण ह्या लोकप्रतिनिधींना झालेली नव्हती. काही ठराविक ठिकाणावरून त्या बातम्या जायच्या आणि तिकडून जायच्या, त्यावेळेस तुमचं अस्तित्व नव्हतं का? त्याच्यामुळं तुमचं मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या दिवशीच्या पत्रकार परिषदेला तुम्ही गेला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पत्रकारांची ताकद करण्यानंतर तुम्हाला वैयक्तिक बोलवणं झाल्यानंतर तुम्ही गेला. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की 15 वर्ष ज्या प्रकारे पत्रकारांना वागणूक दिलेली आहे तर ती आता 10 पावलं पाठीमागे येऊन पत्रकारांना विनंती करावी लागलेली आहे. ती खऱ्या अर्थाने ह्या खटाव तालुक्याच्या पाणी संघर्ष समितीचं श्रेय आहे. ते तुम्ही मनापासून कधीही विसरू नका अशी मी खटाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला विनंती. संपलं नाही.